नमस्कार. आज मी रेसिपी दाखवणार आहे रगडा पॅटीस. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता चला तर सुरुवात करूया. हे वाटाणे आहे पांढरे, मी रात्रीलाच भिजू घातलेले होते. आता मी हे कुकरमध्ये टाकणार आहे. आता वाटाणे कुकरमध्ये टाकलेले आहे. आता यामध्ये 1 चम्मच धनी पावडर आहे, 1 चम्मच जिरा पावडर आहे, 2 चम्मच हळदी पावडर आहे आणि स्वादानुसार मीठ आहे आणि ही कस्तुरी मेथी आहे, हे यामध्ये टाकायचं आहे. आणि हे 2 चम्मच तेल आहे छोट्या चम्मचनी, हे पण यामध्ये टाकायचं आहे. आणि हे अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ताचा पेस्ट आहे, हा पण यामध्ये टाकायचा आहे. आणि वाटाणे मऊसूत होण्यासाठी हा मिठा सोडा टाकत आहे मी यामध्ये. याला छान फिरवून घ्यायचं. आता मी कुकर पॅक करत आहे. आता कुकर गॅसवरती ठेवत आहे. याला आता 10 ते 12 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. चांगले मऊ शिजेपर्यंत वाटाणे 10 ते 12 शिट्ट्या होऊ द्यायचा आहे. नंतर मी तुम्हाला समोरची प्रोसेस दाखवते. A few moments later. आता हे आलू 1 किलो आलू घेतलेले आहे मी, याला वापरून घेतलेला आहे. याला आता छान हाताने असे मॅश करून घ्यायचे आहे. आता यामध्ये मसाले टाकायचे आहे. 1 चम्मच धनी पावडर आहे, 2 चम्मच धनी पावडर टाकलेला आहे, 2 चम्मच जिरा पावडर टाकलेला आहे आणि अद्रक, लसूण, हिरव्या मिरचीचा पेस्ट आहे हा. आणि कस्तुरी मेथी आहे. एक चम्मच हळद आणि 1 चम्मच लाल मिरची पावडर, स्वादानुसार मीठ. याला छान मिळवून घ्यायचं आहे. तयार झालेला आहे. बघा, रगडा तयार झालेला आहे. आता पॅटीस करायला सुरुवात करू. आता ह्या गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे. आता पॅटीस करायला सुरुवात करूया. एक छान पॅटीस बनवायचे.
आता आपली रेसिपी तयार झाली आहे. रगडा टाकत आहे मी यावरती. ही पॅटीस यावरती कांदा, टमाटर, पुन्हा थोडासा रगडा, आणखी कांदा, हिरवी चटणी, आणि ही लाल चटणी चिंचेची चटणी आहे. सांबार, शेव, यावरती निंबू. चाट मसाला. रेसिपी तयार झालेली आहे. अगर तुम्हाला माझी रगडा पॅटीसची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.